हॅलो गाईज, आज आपण बघणार आहोत वालीच्या शेंगांची भाजी. त्यासाठी वाली अशा तुम्हाला धुवून बारीक बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तेल ओतायचे आहे फोडणीकरता. आणि यामध्ये तुम्हाला राई टाकायची आहे. राई टाकल्यानंतर तुम्हाला यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिऱ्यानंतर ह्यामध्ये मी टाकलेले आहे थोडेसे चिमूटभर हिंग टाकल्यानंतर तुम्हाला यामध्येच मिरची टाकायची आहे आणि त्यानंतर कांदा टाकून तुम्हाला हा कांदा लालसर होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. हा कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये मी चिरलेल्या वाली टाकल्या आहेत आणि वाली परतून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आहे. चांगल्या वाली परतून घ्यायच्या आहेत आणि परतलेल्या वालीवरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचे आहे 5 मिनिटे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वालीचा शेंगांचा रंग हा चेंज झालेला आहे. आता यामध्ये तुम्ही काय करायचे आहे, तुम्ही ह्या वाली शिजल्या आहेत की नाही ह्या अशा प्रकारे तुम्ही ह्या दाबून बघायच्या आहेत. त्यानंतर खोवलेले खोबरे यावरती टाकायचे आहे आणि परतून घेऊन त्यावरती पुन्हा तुम्हाला झाकण ठेवून हे 5 मिनटं परत शिजवायचे आहे. त्यामुळे काय होते, खोबरे तुम्हाला चांगले शिजले जाते आणि त्याची चव चांगली भाजीमध्ये मुरते. आता ही तयार आहे तुमची वालीच्या शेंगांची चविष्ट भाजी. एन्जॉय.